माय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शिवपानन चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घेतले ताब्यात, विधान भवन समोर आंदोलन करण्यास मज्जाव। शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ते मिळावेत यासाठी स्वतःच्या शेत रस्त्यापासून सुरू केलेला न्यायालयीन संघर्ष ते शिवपानन शेत रस्ते चळवळ सुरू करणारे शरद पवार यांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली। याच अनुषंगाने मुंबई विधान भवन व मंत्रालय येथे अधिवेशन सुरू असताना सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु मुंबई पोलिसांनी यास मज्जाव केला। शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई विधान भवनावरील शांततेच्या मार्गाने पुकारलेल्या आंदोलनाला रोखल्यामुळे सरकारसोबत चर्चा सुरू ठेवण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिवपानन शेत रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवार यांनी शासन व प्रशासनास इशारा दिला। यावेळी त्यांच्यासमवेत शांताराम पानमन, सुरेश भुजबळ, विजय शेलार, अशोक जाधव, सोमनाथ कुंभारडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। नाही दादा, काय सांगाल तुम्ही? शेतकरी पुत्र म्हणून या ठिकाणी आंदोलन चालवलं आहे। आझाद मैदानावरती तुम्हाला नेणार आहेत, विधान भवनावर तुम्हाला काय परवानगी दिली नाही, पोलिसांनी आता मरीन ड्राईव्ह पोलिसांनी चालवले, काय सांगाल तुम्ही? अनेक वर्षांपासून शेतकरी हेलपाटे मारतात, क्षेत्ररस्त्यासाठी पिढ्यानपिढ्या संघर्ष चालला आहे आणि आज एका बाजूला शहरामध्ये बुलेट ट्रेन येते आणि शेतकऱ्याला साधा रस्ता मिळत नाही। यासाठी आपण विधान भवनावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आपण पत्रव्यवहार केला होता, परंतु पोलीस प्रशासनाने या ठिकाणी तातडीची दखल घेतली। या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे का विधान भवनावर तुम्ही आंदोलन करू शकत नाही, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला पत्र देण्याचं, नोटीस देण्याचं पण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। कारण आज पिढ्यानपिढ्या आपण पाहतो की शेतकऱ्याची मुलं शेतरस्त्याअभावी अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचं नुकसान होतं आहे, का त्यांना शाळा शिकता आलेली नाही। अनेक शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्यात। पोलीस प्रशासन असन, महसूल खात्यामध्ये अनेक शेतकरी हेलपाटे मारतात। पिकवलेला माल शेतकऱ्याला आज बाजारपेठेत पोहोचवता येत नाही, त्यामुळे राज्य सरकारने शासन निर्णय काढले, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री बळीराजा शासन योजना आणली, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही। छत्रपती महाराजांचं अभियान असेल, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अभियान फक्त कागदावर आपल्याला दिसत आहेत, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही। शेतरस्त्यांचं सीमांकन व्हावं, त्याला दगडी नंबरी लावण्यात यावे आणि राज्यभरातले जेवढे बी शिवरस्ते असतील नकाशावरती प्रत्येक शेतकऱ्याला डांबरी रस्ता मिळाला पाहिजे। एखादी बुलेट ट्रेन जरी सरकारने थांबवली आणि शेतकऱ्यांना जर दर्जेदार रस्ते दिले तर शेतकरी ग्रामीण भागाचा या ठिकाणी विकास होईल, शेतकऱ्याच्या समृद्धीचा महामार्ग या ठिकाणी खुला होणार आहे। सरकारने या गोष्टीला गांभीर्याने घ्यावे। आम्हाला अडवून काही उपयोग नाही, आमचा उद्देश शेतकऱ्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं, शेतकऱ्याचं समृद्धी व्हावं, शेतकरी समृद्ध व्हावा, महाराष्ट्र समृद्ध व्हावा आणि देश विकसित व्हावा, आमचा उद्देश हाच आहे। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी अडवून कुठल्या प्रकारचं असं सरकारला काही हेतू साध्य होणार नाही। सरकारने या जर काम केलं तर आम्हालाही आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। हजारो शेतकरी या ठिकाणी महाराष्ट्रभरातले या ठिकाणी मुंबईमध्ये आलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलेलं आहे आणि आम्हाला आज या ठिकाणी नोटीस देऊन या ठिकाणी आमचं आंदोलन थांबवण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी होत आहे।